जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जिये ज्याच कामी, पडो देह माझा नमामि 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 नमामि. पवित्र माझ्या या मातृभूमीस पहिल्यांदा माझा नमस्कार. आदरणीय व्यासपीठ ईश्वरतुल्य गुज्जर वर्ग आणि माझे बोल ऐकून घेण्यासाठी इच्छुक असणारा पालक वर्ग आणि मी माझे विचार धैर्याने प्रकट करावे म्हणून टाळ्या वाजवणारे माझे बालमित्र. आज मी तुम्हाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ मृणाल किरण निंबाळकर. I am 4 years old. My family. I am present here when I play. ओळखलत का मला? मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयासी मानव म्हणावे का? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवसेंची मी कन्या. मी 9 वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. ज्यांना मी शेठजी म्हणायची, म्हणजेच माझी धनी, त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर कापायचा. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी आधार दिला आणि मला पाटीवर लिहायला शिकवलं, मला वाचायला शिकवलं. शेवटी शेठजींची सावित्री शिकली आणि भारताची पहिली महिला शिक्षिका बनली. बाई शिकली म्हणून लोक नावं ठेवायचे. शेवटी तो दिवस उजाडला. पुण्याच्या भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा उघडली. पण शाळेत शिकवणार कोण? मग मी घट्ट केलं आणि टाकला पहिला पाऊल पुढे. रस्त्याने जाताना लोक शेंगोटे मारायचे. एक माणूस समोर आला आणि म्हणतो कसा, ए बाई, माग फिरायचं नाहीतर आडुगा मावशी. असा एक हात उचलला आणि दिली त्याच्या थोबाडीत. मग सर्वांवर माझा वचक बसला. बाईच्या जातीला एवढं कणखरच असायला हवं. त्रास तर होता, पण आनंद होता. आया शिकत होता याचा. म्हणून म्हणते मुलींनो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शुद्ध खचले. एवढे आनंद झाले का विद्येने गेले. म्हणून म्हणते मुलींनो, शिक कोडी तू काहीतरी. शिक शाळा, शिक क्षण हा जीवनाचा तिसरा डोळा. माय मावल्यांनो, लेकीबाईंनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शहाण्या झालात. विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी दाबत आहात. गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबत आहात. फूल नळा हे धरती पर, तो फल का असे लावोगे. फूल नळा हे धरती पर, तो फल का असे लावोगे. अंश काटकर अपना तुम वंश का से बढ़ाओगे. अंश काटकर अपना तुम वंश का से बढ़ाओगे. बाळपणाचं दुःख काय असतं मी तुमच्यापेक्षा जास्तच बघितलंय. आयुष्यात सांगा, मी सावित्रीच्या शब्दाला लागले. कपडे बदलले की पुरोगामी होता येतो. ही फॅशन तुम्हाला पडली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलत आहे. याचाच राग मी तुमच्यावर काढत आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.